बघा, आता मॅथचं मॅथमध्ये सांगणार आहे. लक्षात नंतर हेच. लक्ष द्या आता. इंटिग्रेशन सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपला. सॉरी, आपल्या सब्जेक्टचं नाव पहिले सांगतो. अप्लाइड मॅथमॅटिक्स. काय नाव आहे आपल्या सब्जेक्टचं? अप्लाइड मॅथ. त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणू M2. शॉर्टकट मध्ये काय म्हणू आपण त्याला? M2. अप्लाइड मॅथमॅटिक्स. आलं लक्षात? हा. आता ह्याच्यात कोणते कोणते चॅप्टर आहे पुन्हा एकदा सांगतो. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे इंटिग्रेशन. कोणता चॅप्टर आहे पहिला? इंटिग्रेशन. त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन पण म्हणते. इनडेफिनेट. हा, डेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट. इनडेफिनेट. इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशन. आलं लक्षात? हा 20 मार्काचा चॅप्टर. किती मार्काचा चॅप्टर आहे हा? 20 मार्काचा. इनडेफिनेट इंटिग्रेशन किती मार्काचा चॅप्टर आहे? 20. नंतर डेफिनेट इंटिग्रेशन, त्याला DI म्हणतो आपण. डेफिनेट इंटिग्रेशन हा 12 मार्काचा चॅप्टर. किती मार्काचा चॅप्टर हा? 12. हा. नंतर डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन हा 12 मार्काचा चॅप्टर. किती मार्काचा चॅप्टर आहे? 12. नंतर नंतर न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथड हा किती मार्काचा चॅप्टर आहे? 14. आज मी न्यूमरिकल मेथड पासून स्टार्ट करत. तुमच्या कॉलेजला काय चालू केलंय? चालू नाही चालू केलं. आज आपण थोडं उलट चालू करू. न्यूमरिकल तुमचं काय चालू केलं? काहीच नाही ना. एक 3-4 दिवस पोरं येऊस तर न्यूमरिकल मेथडचे 1-2 मेथड झाल्या तर काय होईल तुम्हाला, तुमचं हे पण होईल. इथं कसं आहे माहिती न्यूमरिकल मेथड मध्ये मेथड एक मेथड जमली की 4 मार्क्स. आलं लक्षात? आणि तुरुप काय काय पासिंगची लाईफ लाईन. ह्या चॅप्टरचा कोणत्याही चॅप्टरशी संबंध नाही. लक्षात? सगळ्यात महत्वाचं. समजलं का? म्हणून हा चॅप्टर नीट करायचा. आलं लक्षात? आपली रेकॉर्डिंग पण होऊन जाईल. इंटिग्रेशनचं ते वेगळं रिपोर्ट 1-2 दिवस अजून टाकत राहतो मी. आलं लक्षात? फॉर्म्युले बिर्मुले तोवरचं पाठ पाठ करून चांगलं बना. नंतर हा रेग्युलर मध्ये पोरं वाढले तर इंटिग्रेशन चालू करू. कारण की इंटिग्रेशनचा मेन प्रॉब्लेम एकदा जर चालू केला आणि हा जर नाही समजला तर हे 3 चॅप्टरचं नुकसान होतं. 20, 12, 32, 44, 70 पैकी एक्स्ट्रा मध्ये अजून येते ते. आलं लक्षात? एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला कळतं आता पेपर किती मार्काचा असतो एक्स्ट्रा. आलं? एक्स्ट्रा मिळून अजून जास्त येते. त्याच्यामुळे सगळ्यांची फक्त ह्याच्यासाठी काय करायचं, कॅल्क्युलेटर सगळ्यांकडे पाहिजे. न्यूमरिकल मेथडसाठी काय पाहिजे? कॅल्सी पाहिजे. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा 12 मार्काचा. असं टोटल तुमचं सिलेबस आलं. 20 मार्क, 12 मार्क, 12 मार्क, 14 मार्क, 12 मार्क. हा. लगेच तुम्हाला पेपर अनालिसिस पण सांगतो आणि लगेच पुढे जातो. आलं न्यूमरिकल मेथडकडे. हा. तर ह्याचं तुम्ही लिहून घेऊ शकता. सिलेबस लिहून घेतलेला आहे. हा फोटो मारून घेऊ शकता. हा. त्याचा जुना पेपर भाऊ कोड आहे का कोणाकडे? 311, 302 एक वाटतं काहीतरी. द कोड पण MSBT 321 321 301.
समर म्हणजे ह्याच्यासाठी रेग्युलर राहील आणि विंटर म्हणजे बॅकलॉग राहील. आलं लक्षात? तर एक रेग्युलरचा पेपर दाखवतो तुम्हाला. त्याच्यानुसार तुम्ही पूर्ण त्याचं अॅनालिसिस करून ठेवायचं. आता बघा हे सगळं पहिले अवेलेबल आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. आलं लक्षात? आपल्याकडे माहिती आहे, वेळ दाखवायला आहे तुम्हाला म्हणून पहिलेच सांगून देतो व्यवस्थित. आता बघा सगळ्यांनी. बघा म्हणून कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. हां, तर आता बघा सगळ्यात पहिले पहिल्या चॅप्टरचं सांगू तुम्हाला. इंटिग्रेशनचं चॅप्टरनुसार किती वेटेज जातं? बोर्डाच्या पेपरनुसार. हां, 2 मार्क. हां, 2 अन् 2 4 मार्क. हां, हे फक्त इंटिग्रेशनचं सांगायला बरं मी. हां, इंटिग्रेशन नंतर हां, हे 2-2 मार्क झाले. आता इंटिग्रेशन नंतर कोणचं? 2-2 4 इथे लिहित नाही मी. ते लिहिलं की पुढे जाते. 4 4 आणि ह्याचे हां, ह्याचे 4 मार्क, 8 मार्क इंटिग्रेशनचे हां हे. इंटिग्रेशनचा सिम्बॉल तुम्हाला मी दाखवलाय, की असा सिम्बॉल आहे. आलं लक्षात? 8 आणि 4 12. 12 आणि 4 16. आलं लक्षात? 16. आता हे एक्स्ट्राचे मार्क नका धरू. एक्स्ट्राचे मार्क तुम्ही धरू नका. हां, समज हे धरले आपण, तर इथं लिहून ठेवू इंटिग्रेशन इंटिग्रेशनचे इंटिग्रेशनचे एक्स्ट्रा आणि अटेम्प्ट. अटेम्प्ट किती होईल? एक्स्ट्राचं आतापर्यंत 20 हां आणि अटेम्प्ट किती झालं? 16. अटेम्प्ट किती झालं? 16. आता पुढे बघू अजून हां. हे पहा नंतर हे एनी 3 4 4 मार्क. किती झालं? 20 अटेम्प्ट आणि एक्स्ट्रा 24. 24 नंतर हे अॅनालिसिस सगळ्यात महत्वाचं आहे. याने आपल्याला कळतं की आपण अभ्यास कसा करायला पाहिजे, कसं नाही. हां, 20 आणि 24 6 6 3-3 मार्क म्हणजे 6 धरून आले. किती झाले? 30 आणि 26 फक्त इंटिग्रेशन हां. जे मी तुम्हाला 20 मार्काला चॅप्टर सांगितलं. बोर्डाला किती येईल? ऑर सगट. आलं लक्षात? हां, 30 आणि 26 आणि तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. ऑर सगट कशाला? 26 26 म्हणजे एक्स्ट्रा सगट मी तुम्हाला म्हणलं 1.5 चा मल्टिपल असतं. कधी पण लक्षात ठेवा. 1.5 चं मल्टिपल असतं. कितीचं मल्टिपल असतं? 1.5 चं. तर 1.5 चं मल्टिपल असतं याला. तर म्हणजे 20 इंटू जर तुम्ही 20 इंटू 1.5 केलं, तर तो 30 मार्क होतो. बरोबर 30 ला यायला लागला हा एक्स्ट्रा स्कोर. कधी पण जर दिलेला असेल सिलेबसमध्ये 20 त्याला 1.5 चं मल्टिपल लावायचं. तेवढं मार्काला एक्झॅक्ट पेपरमध्ये येतं. आलं तर 30 मार्काला हा चॅप्टर यायला लागला. हां, तर म्हणजे किती 26 मार्काचं 30 मार्कासकट एक्स्ट्रा आणि अटेम्प्ट किती व्हायला 26. समजलं? आलं हे फक्त इंटिग्रेशन. समजलं? आता त्याची झेरॉक्स कॉपीकडे बघू. एक-एक चॅप्टरचं अॅनालिसिस बघू आपण हां. आता आणि हे जर पाहिलं हे पहा हे मागच्या सेमेस्टरला नसतं. एवढं म्हणजे मागच्या सेमेस्टरला कसं असतं पहिल्यापासून नाही सांगता येत गोष्टी. पहिल्या दिवशी सांगता येईल का हे? मागच्या सेमेस्टरला फर्स्ट इयरला नवीन आल्यास ते पेपर बघूनच पुढचा अर्ध जाईल. आलं लक्षात? तुम्हाला पहिले आरामशीर सांगणार आता तुम्ही मॅचवर झाले. एवढं तुम्हाला कळतं की पेपर अॅनालिसिस काय आहे, काय नाही. आलं चॅप्टर कसा येऊ शकतो. आलं लक्षात? तर आता बघा आता जसं मी म्हणत होतो झेरॉक्स कॉपी. मी तुम्हाला प्युअरली बोललो YouTubeवरचं तुम्ही जर तो माझा व्हिडिओ बघितला, बघा सगळ्यांनी फॉर्म्युल्यासाठी. आलं लक्षात? तर त्याच्यात मी सरळ सांगितलेलं आहे, की आत्ता पण बोलताना बोललो, की डेफिनेट इंटिग्रेशन इज अ प्युअर झेरॉक्स कॉपी ऑफ इंटिग्रेशन. झेरॉक्स कॉपी काहीच फरक नाही. तुम्हाला ह्या सेमिस्टरमध्ये एक चांगली गोष्ट आहे, कमी फॉर्म्युले. कमी म्हणजे कोणते? मागचे डेरिव्हेटिव्हचे उचलायचे, ते फॉर्म्युले पाठ पाहिजे. मागचे ट्रिग्नोमेट्रीचे पाठ पाहिजे आणि यावेळेस फक्त इंटिग्रेशनचे म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशनला फॉर्म्युले नाहीये वेगळे. डिफरन्शियल इक्वेशन पण मी म्हणलं ना तुम्हाला इंटिग्रेशनवर डिपेंड आहे. पण त्याला पण वेगळे फॉर्म्युले नाही. फॉर्म्युले कोणत्या चॅप्टरला फक्त इंटिग्रेशन. कोणत्या चॅप्टरला फॉर्म्युले 5 चॅप्टरमध्ये इंटिग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनचे सोपेच आहे. आलं लक्षात?
तर तो फायदा आहे. इथं तो फायदा आहे. म्हणून 100 पैकी 100 मागच्या वेळेस 10-12 पोरांना होते. त्याच्या मागच्या वेळेस 10-12 पोरांना होते. ज्यांना M2 M1 मध्ये 70-60 मार्क आहे 100 पैकी. त्याला इकडे 100 पैकी 100 होते. आलं लक्षात? आणि पहिल्यापासून डिपेंडेंट नाही राहायचं. मला फक्त एम-एस-एस वाल्यांनी असू, का जी-पी जालना असू, त्यांनी काय करायचं मला पहिले फक्त सांगायचं, की बाबा कोणतं चॅप्टर घेणार. तेवढं सांगितलं, तुम्हाला त्या क्वेशन बँकची पण गरज नाही. नाही दिली तरी चालते. आलं लक्षात? तर इकडे बघा, हे 30 मार्क आणि हे 26 मार्क. आता पुढचं चॅप्टर पाहू आपण डेफिनेट इंटिग्रेशन. आता डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये डी-आय मध्ये एक्स्ट्रा आणि अटेम्प्टेड. एक्स्ट्रा आणि अटेम्प्टेड. हां, हे लिहून ठेवायचं हां तुम्ही. हे पहिलं दिवस लिहून ठेवायचं सगळ्यांनी. हां, तर एक्स्ट्रा आणि अटेम्प्टेड मध्ये. आता बघा, हे पहा, हे 2 मार्क. त्याला फक्त लिमिट असतं. मी तुम्हाला सांगितलं काल, श्रीमंत आणि गरीब मुलगा. गरीब कोण आहे? डी-आय. श्रीमंत मुलगा कोण आहे? इंटिग्रेशन. आता बघा, हे डेफिनेट इंटिग्रेशनचं श्रीमंत मुलगा. आलं लक्षात? म्हणजे याला लिमिट आहे. याला प्लस सी लिहिणार नाही, ते नंतर सांगेन मी तुम्हाला. पण सेम टू सेम आहे. याचे 2 मार्क. 2 जिथं लिमिट आहे ते धरायचे. 2 आणि हे 4, 6 मार्क. 6 मार्क. 6 मार्क. सहा मार्क. नंतर 6 मार्क, 6 आणि हे 6. किती मार्क? 12 मार्क. किती झाले? 12. 12 आणि हे 6. किती झाले? मी तुम्हाला 1.5 चं मल्टिपल सांगितलं. 12 गुणिले 1.5 करा, किती येतं? 18. बरोबर 1.5 चं मल्टिपल असतं ना, कोणत्याही विषयाला ते लावू शकता तुम्ही. आलं बरोबर 18 मार्काला आला एक्स्ट्रा. एक्स्ट्रा एक्स्ट्राला 18 आणि अटेम्प्टेडला 12. तुमच्या मनाने तुम्ही 18चं पण अटेम्प्ट करू शकता. पूर्ण 18चा पण अटेम्प्ट होतो. आलं लक्षात? मग बघा, 30 प्लस किती व्हायला हे? 48. पण एवढं आहे की हे दोन्ही 48 चे नाही होणार अटेम्प्ट. तर दोघे एकमेकाला आरला चालले कुठं ना कुठं. आलं होते का 48 चे? नाही. पण एवढे तर होते 38 प्लस. समजलं का? 38 ते 40 मार्काचे एकमेकाला अटेम्प्ट होते. म्हणजे पहा किती वेटेज. समजलं? त्याच्यामुळे मी पहिला चॅप्टर नाही चालू करणार. फक्त टाइम सध्यापुरतं. आलंय कारण मला सगळे पोरं पाहिजे. आता तुम्ही पण नवीन पोरांना सांगा, नवीन पोरं आले, आपण चालू करू. आता बघा, नंतर आता तिसरा चॅप्टर डी-ई डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कसं करायचं लक्ष द्या. डिफरन्शियल इक्वेशन हा पण प्युअरली इंटिग्रेशनवर डिपेंड आहे. हा पण कशावर डिपेंड आहे? इंटिग्रेशनवरच डिपेंड आहे हा. हा, आता बघा, डी तुम्हाला सध्या एवढं नाही कळणार, पण मी सांगायला तसं कळलं ना, की कोणतं चॅप्टर कसं आहे ते पटकन नाही ओळखणार तुम्हाला. पण हे डीईचे प्रॉब्लेम. जिथे डीवाय बाय डीएक्स दिसलं ना, तिथे डीईचा प्रॉब्लेम समजायचा. कारण कॉम्बिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इज डी. डेरिव्हेटिव्ह जोडले ना, तर डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं. तर इथं कशाचा प्रॉब्लेम आहे? डीईचा. 2 मार्क. हा डीईचा प्रॉब्लेम. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन म्हणलेलंच आहे ना इथं. वाचता येतं ना सगळ्यांना? फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन 2 आणि 4, 6. हा शिकवायपेक्षा हे केलेलं खूप महत्वाचं आहे. लक्षात. 6. 6 आणि 6 12. 12 आणि 6 18. 1.5 चं मल्टिपल इथं पण आलं का? एक्स एक्स्ट्रा आणि अटेम्प्ट. एक्स्ट्रा 18, 12चा अटेम्प्ट. तुम्ही 6 मार्क इथं जे आहे ना, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनला ऑर मध्ये सोडू शकता. प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम अटेम्प्ट करतेच.
तो सोडत नाही. आलं लक्षात? आणि यावेळेस मी सांगतो तसं ऐका. आजचं जे अॅनालिसिस आहे, आपण ते नीट टाकू. हां, ग्रुपवर टाकू किंवा YouTubeवर टाकू. हां, पण हे जे अॅनालिसिस आहे ना, खूप जास्त महत्वाचं आहे. आणि याच्यात आता मी आज शिकवणार नाही. पण तुम्हाला पास कसं व्हायचं ते पण सांगेन. हां, आणि काही-काही प्रॉब्लेम इतके सोपे, येड्यातलं येडं पोरगं पास होऊ शकतं, जर तुम्ही ठरवलं. M2 खूप कमी जणांचा बॅक राहतो. आलं लक्षात? M1 पेक्षा. आलं लक्षात? राहतच नाही जवळपास. M2चा मागच्या वर्षीचा पण रिझल्ट ना, ही म्हणजे केस स्कीम आल्यापासून पहिल्यांदा असं झालं, की मी बॅकलॉगची ट्युशन नाही घेतली. M2ची. आलं लक्षात? कारण की 2 अन् 3 पोरं एखादं पोरगं राहायचं. इकडं-तिकडं नागेवाडी मिळून. हाँ, तो बैकलॉग नहीं रहता। वो कैसा नहीं रहेगा उसका भी बोलता मैं। अभी जो 3 चॅप्टर का एनालिसिस किया उसपे से बोलता. अब देखो, आता बघा ह्याच्यातनं जे आहे ना, हे जे प्रॉब्लेम आहेत ना हे असे हे प्रॉपर्टी वाले प्रॉब्लेम आहेत. हे पुढे जाऊन सांगा तुम्हाला मी. पण आताच थोडं जरा जास्त सांगू द्यायलो. हे जे प्रॉब्लेम आहे ना 6 मार्क हां आणि हे 6 हां, 6 आणि हा एक हा 6 आणि 4 10. हे 10 मार्क इतकं सोपं आहे, ते पाठ केल्यासारखं आहे. पुढे शिकवून मी पुढचा चॅप्टर आणि 10 मार्काला दरवर्षी एम-एस-बी-टी टाकायचं. 10 30 पैकी 15-20 तर घेतात तुम्ही. घेतात ना? 15 एक मार्क तरी घेतात समज. हे 10 25 राहिले किती? 15. न्यूमेरिकल मेथड 14 मार्काला येतं. ते झालं पास फक्त. आलं लक्षात? 40 एक झाले ना आरामशीर. आलं लक्षात? हां, तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन पण सोडलं अजून. प्रोबॅबिलिटी पण सोपं आहे. हां, म्हणजे जवळ-जवळ प्रोबॅबिलिटी आता प्रोबॅबिलिटीचं त्याचं सांगतो मी तुम्हाला. हां, प्रोबॅबिलिटीचं त्याचं सांगतो. तर ते वापस लिहून देतो मी आता. पाठ झालं ते. हां, प्रोबॅबिलिटीचं त्याचं सांगतो मग पुढे जातो. हे पहा आता. प्रोबॅबिलिटीचं पण खूप सोपं चॅप्टर आहे. हे पहा, हा न्यूमेरिकल मेथडचे 2 मार्क. हे 2 हां, आता न्यूमेरिकल मेथड बघा. 2 आणि हे 2 4 हां, 4 आणि 4 आणि 4 8. हे 8 तर मी अटेम्प्ट करणारच. एखाद्याच इंटिग्रेशनला आर्म सोड म्हणजे असं म्हणायला एखादं पोरगं इंटिग्रेशनला आर्म सोडत पण हे 8 त्याची जाणार नाही. हां, नंतर 8 आता चौथ्यामध्ये काय आहे माहिती आहे का? चौथ्यामध्येच थोडा पचका आहे. दोन्ही सोपे चॅप्टर एकमेकाला ऑर टाकले. हां, तर इकडे बघा. तरी न्यूमेरिकल धरलं. हे 4, हे 4, हे 4 किती झाले? 20 मार्क. म्हणजे सेम स्टॅटिस्टिक्सचा भाऊ आहे. पासिंगच्या बाबतीत. 20 मार्क. 20 मार्क न्यूमेरिकल मेथड. 20 मार्काला न्यूमेरिकल मेथड येतं. किती मार्काला येतं? 20. हां, नंतर 20 मार्क. नंतर झालं. आता बघा 20 मार्काला न्यूमेरिकल नंतर कुठे आहे का पुढे न्यूमेरिकल? नाही. आता प्रोबॅबिलिटीचं पाहू. आता कशाचं पाहू? प्रोबॅबिलिटी. 20 मार्क कळाले ते. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. आता बघा हे 2 मार्क. हां, 2 त्याचा ज्याला अभ्यास करता येतो ते 70 पैकी 70 इझिली येतं. खूप जणांना 70 होते. 10 जणांना 100 होते. 70 15-20 जणांना होते. आलं का? कारण की इकडली टेस्टची 1-2 गेली की 70 जाते ना. आपलं हे 100 जाते ना. त्याच्यामुळे 70 पैकी 70 खूप जण होते. फक्त पुढे इकडे कमी होते. आता बघा 2 मिनिटं. आता बघा इकडं ते 2 झाले. हे 4 हे 4 आणि हे 4 8 10 झाले. 10 आणि हे 6 16. प्रोबॅबिलिटी कितीला येतं? 16. आणि अटेम्प्ट कितीचं करता येईल? 8. 8. कारण न्यूमेरिकल इथं तुम्ही एकतर दोन्ही चॅप्टर आवडते असले, दोन्ही चॅप्टर आवडते असले. हां, इथं बघा. 3 न्यूमेरिकलचे सोडवले.
हे कशाला सोडवताना ऑर मधलं किंवा हे सोडवले दोन न्यूमरिकल 8 मध्ये ऑरला गेलं एकमेकाला ना म्हणजे न्यूमरिकलचे नेचे मार्क किती धरायचे इकडे बघा न्यूमरिकलचे नेचे मार्क किती धरायचे बघा न्यूमरिकलचे आणि याचे मार्क न्यूमरिकलचं कितीला आहे न्यूमरिकल हा न्यूमरिकलचं हे 12 वरचे पूर्ण पकडा न्यूमरिकलचे 20 पूर्ण पकडा समज 20 आणि याचे 8 28 28 आणि प्रॉपर्टी वाले जे म्हणलो मी आता 10 38 बरोबर 38 सांगितलं होतं तुम्हाला 38 मार्क हे 38 गेलेच नाही पाहिजे कुणाचे आले हा म्हणजे मी हे विथआउट इंटिग्रेशन सांगाल बरं आलंय आता समज हे 38 इकडे यायला लागले तिकडे काही ना काही येते ना टेस्टला दोन्ही टेस्ट मिळून तरी येईल ना 38 मार्क 15 एक मार्काचं 15 म्हणजे एक पासिंग वाल्याचं सांगितलं स्कोरिंग वाल्याला सांगायची गरज असते अलगत पूर्ण शिकवायचं अलगत मला ते आवडतंच आहे इंटिग्रेशन डेफिनेट इंटिग्रेशन डी की प्रात्यक्षिक एम2 आवडतच नाही मला शिकवायला आलं फक्त न्यूमरिकल काउंट चालू करेल सध्या की तुमचं नुकसान होणार नाही माझं नुकसान होणार आलं लक्षात त्याच्यामुळे न्यूमरिकल चालू करेल एवढं समजलं सगळं आता स्टार्ट करू आपण न्यूमरिकल मेथड